श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर थंबनेल बघून तुम्हाला वाटलंच असेल की ही बाई आज काय खाती आहे. जर तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच समजेल की आम्ही काहीतरी वेगळं स्टार्ट केलं आहे. तर त्यामध्ये ॲडिशनमधून आम्ही एक चायनीज भेलसुद्धा ॲड केली आहे. नवरा शेफ असल्यामुळे त्याचा गैरफायदा कसा उचलून घ्यायचा हे माझ्याकडून शिका. जसं तुम्ही समजताय तसा गैरफायदा नाही हा. मी त्याला म्हटलं की जर आपण चायनीज भेळ चालू केली आहे आणि शेजवान बनवलीच आहे तर मग का नाही आपण आज चायनीज बनवायचं. नाद करता काय. नवऱ्याने एका शब्दात ऐकलं माझं. घेतला वोक, घासला चांगला आणि ठेवला गॅसवरती पेटवत. मग काय, वोकमध्ये तेल टाकलं, ऑमलेट केला, ऑमलेटला स्क्रम्बल्ड बनवलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड केल्या. आता तो त्या व्हेजिटेबल्सना असा भाजत होता जशी मी त्याला शब्दात भाजते. त्या सगळा जाऊ दे, पण असा हलवायचा विसरू नका मात्र, नाहीतर काय होईल, तुमचा ऑमलेट आणि भाज्या सगळ्या कराबतील. मग नंतर त्यांना टिच्चू टिच्चू करून झाल्यानंतर परत एकदा ठेवून 1 सेकंद 2 सेकंद ठेवून परत ते असे हलवून घ्यायचे, सॉते करून घ्यायचं चांगलं. सॉते करून झाल्यानंतर त्यामध्ये चॉप केलेले गार्लिक, जिंजर आणि चिली हे टाकून द्यायचं. आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं. मग काय, घ्या पळी, परत हलवा, गरा 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 गरा, इकडून तिकडून वर खाली, इकडून तिकडून वर खाली. शेपची टिप पाहिजे असेल तर असा वोक हलवायलासुद्धा विसरू नका. मग परत त्याला रेस्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हवं आहे त्या अंदाजाने पाणी टाका. मग तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून झालं की त्याला जरा बॉईल येऊ द्या, गरम होऊ द्या. मग नंतर त्यामध्ये ब्लॅक पेपरची पावडर टाका, जेवढं तिखट तुम्हाला खायचं आहे तेवढंच. आता हे तर नॉर्मल आहे, ही जी पावडर आहे टाकली आहे ती आता अरोमॅट म्हणतात. जर तुम्हाला अवेलेबल असेल तर ती टाका, नाही तर ती ऑप्शनलच आहे. चवीनुसार मीठ, सोया सॉस भरभरून टाका, त्याचाच कलर येतो ग्रेव्हीला. आम्ही कुठलाही ॲडिशनल कलर ॲड केलेला नाही आहे. सोया सॉस आणि चिली सॉस टाकून झाल्यानंतर आत्ता आम्ही टाकले होममेड शेजवान चटणी. तर तुम्हाला तिची रेसिपी हवी असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. आम्हाला कमी वाटलं म्हणून आम्ही थोडंसं सोया सॉस अजून ॲड केलं. टेड्याव तर आहे आमचा चॉपरचा सिक्रेट मसाला. ह्याच्याशिवाय चॉपरची ग्रेव्ही बनूच शकत नाही. याच्यामुळे सगळा टेस्ट आहे त्या ग्रेव्हीला. नॉर्मली तुम्हाला या चॉपरच्या मसाल्याची व्हिडिओज कितीतरी मिळतील, पण तुम्हाला आमच्या चॉपरच्या मसाल्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे हलवून मस्त असा बॉईल आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला. तर ह्यानंतर आपल्याला ॲड करायची आहे कॉर्नस्टारची स्लरी. आपल्या कॉर्नफ्लॉवर्स असताना त्याची स्लरी, बस, बाकी काय नाही. जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता तुमच्या सोयीनुसार. ग्रेव्हीला मस्त अशी थिकनेस आलेली आहे, मस्त अशी परफेक्ट झाली होती ना ग्रेव्ही. आणि नंतरला मग त्याच्यामध्ये धनियाला फेकूनच मारायची, बारीक बारीक चॉप करून एकदम. आणि तयार आहे तुमची चॉपरची ग्रेव्ही. ॲडिशन म्हणून सांगायचं राहिलंच, जर तुम्हाला चिकन टाकायचं असेल तर तुम्ही बॉईल करून श्रेड केलेलं चिकन टाकू शकता. फ्राईड चिकन एवढं मला आवडत नाही म्हणून म्हटलं बॉईलच बरं. आणि हा होता राईस, ज्याचा व्हिडिओ आम्ही बनवला नाही आहे, पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की पुन्हा बनवू. तर तयार आहे आपला संडे स्पेशल चिकन चॉपर राईस. शेजवान चटणी दाखवायची राहिलीच, तर ही होती आपली गरमागरम शेजवान चटणी. तर तुम्हाला आमचं संडे स्पेशल डिनर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. एवढं टेस्टी झाल्यावर मी काय खायची थांबते का. व्हिडिओ काढायचं नंतर लक्षात आलं, तोपर्यंत माझं खाऊन पण झालं होतं. पण व्हिडिओमध्ये तुम्ही माझी ॲक्टिंग बघूच शकता. पण खरंच राव, एक नंबर झालं होतं. मी महाबळेश्वरमध्ये चायनीजला खूप मिस करते.
मुंबईसारखे चायनीज हो. शेफ स्वतःची तारीफ ऐकून लाजले होते, बाकी काय नाही.